नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे उर्मिला आणि आता मी उभी आहे तुळशी बागेमध्ये. आजचं चॅलेंज आहे मला दिवाळीसाठीचा कमाल कम्प्लीट लुक तयार करायचा. कम्प्लीट म्हणजे डोक्यापासून अगदी पायापर्यंत, पायताणापर्यंत संपूर्ण दिवाळीसाठीचा लुक मला तयार करायचा आहे, एक कोणता तरी लुक. आणि त्यासाठी माझं बजेट आहे फक्त 3,000 रुपये. ऍक्च्युली 3,000 फक्त नाही आहेत, छान पुरेशा आहेत, कारण की मला कोणताही हेवी लुक तयार नाही करायचा. दिवाळीचा लुक म्हणजे साधारण एथनिक ट्रेडिशनल असा एखादा लुक तयार करायला काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे माझ्या जरा आशा वाढलेल्या आहेत आणि मी बरोबर थोडीशी चिटिंग केलेली आहे. मी खूप परफेक्ट जागी आलेले आहे. तुळशी बागेमध्ये तुम्हाला बार्गेनिंग करता येतं, घासाघीस करता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप स्वस्तात कधी कधी खूप कमाल काहीतरी गोष्ट मिळते. आणि इथलं ना काही काही दुकानं माझ्या खूपच आवडीची आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काही काही अशा गोष्टी आहेत ना, टिकल्या एकदम ठसठशीत मराठमोळे दागिने वगैरे हे इथेच खूप छान मिळतात. त्यामुळे मला काही दुकानं माहिती पण आहेत, पण काही नवीन दुकानं मी आज एक्सप्लोअर करणार आहे आणि 3,000 मध्ये कमाल दिवाळीचा लुक तयार करणार आहे. वर्क नाही आवडलं. 2,000च्या खाली नाही आहेत तुमचे ते काका मारतील. नेहमीप्रमाणे माझ्या साईजचा इश्यू झालेला आहे, तर त्यांचा चालूपणा सांगते. झुकेगा नाही साला, काही म्हणून श्रीकृष्ण मिसळ, श्रीकृष्ण मिसळ. आता माझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे? नंबर 1, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महागडी गोष्ट आधी विकत घ्यायची म्हणजे आपलं बजेट सेव्ह होतं. दॅट इज ड्रेस. सो आधी सगळ्यात महत्वाचं 3,000 पैकी माझं मॅक्सिमम जे बजेट आहे ते मी माझ्या ड्रेसवरती खर्च करणार आहे. दुसरं जे आहे, जे सगळ्यात सेकंडरी महाग गोष्ट असते दुसरी, आणि ती म्हणजे फुटवेअर, पायताणं. तर कोणतीही मोजडी चप्पल कोल्हापुरी स्वस्तात स्वस्त अशी छानशी ट्रॅडिशनल एथनिक वेअरला जाईल अशा पद्धतीची पारंपरिक. आणि त्याच्या मागचं पुढचं जे गणित आहे ते म्हणजे नंबर 3, मला काहीतरी वेगळं करायचंय. कारण की खूप टिपिकल कुर्ता, लेगिंग आणि ओढणी तर ती मी लिटरली 500 रुपये आणि 1,000 रुपयात पण करू शकते. पण मी 3,000 रुपये बजेट घेतलेलं आहे कारण मला युनिक लुक तयार करायचा आहे दिवाळीचा, काहीतरी वेगळा. दरवेळी आपण सेम करत असतो आणि आता आपल्याला काहीतरी वेगळं करावं असं वाटत असतं या दिवाळीला. सेक्सी, एथनिक, तरी ट्रेडिशनल, तरी पारंपरिक, तरी हंबल, पण तरी काहीतरी वेगळा असा लुक जो डिझायनर वाटेल, महागडा वाटेल, पण आहे मात्र 3,000तला. अशी माझ्या 2च स्ट्रॅटेजी आहेत, बाकीचं काही नाही. आणि पैसे वाचवायचे. आणि नंबर 3 स्ट्रॅटेजी म्हणजे बाहेर आलोय, सगळं आनंदासाठी चाललंय. मी आणि सुरभी मस्त हाणणार आहोत, थोडंसं काहीतरी खाणार, टाक बी खाणार. जरा उघड आहे पण मला जरा सर्दी आहे, त्याच्यामुळे मस्त स्वेटशर्ट आहे, डाग पाडलेलं फाउंडेशनचं असं मस्त डागाळलेला घाणेरडा. स्कार्फ आहे घेतलेला, कारण पुण्यात आपण फिरतो तेव्हा स्कार्फ पाहिजे. भरपूर चोपडलेलं आहे सनस्क्रीन फाउंडेशनच्या आधी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मस्त पिशवी घेतलेली आहे अशी छान एक्स्ट्रा, त्याच्यामध्ये सामान ठेवायला म्हणजे वागावं लागत नाही. आणि घेताना मात्र छोटीशी पर्स घेतलेली आहे शॉपिंगसाठी. आणि नेहमी कम्फर्टेबल शूज घालायचे. बायकांचे पाय, मुलींचे आपले पायच सगळ्यात जास्त दुखतात, कारण शॉपिंग करताना फॅशनी करायच्या नाही, शॉपिंग करताना सगळं लक्ष कमीत कमी पैशामध्ये मस्त भरपूर छान छान खरेदी करण्याचं आणि चालण्याचं असतं टार्गेट. आणि त्याच्यामुळे कम्फर्टेबल शूज. चला ड्रेस मिळतील. काहीतरी वेगळं. याची काय 2250. हे काय रेंज आहे याची? 2200-2300. 2200-2300 आहे. 2,000च्या खाली नाही आहेत तुमचे? काहीतरी वेगळं, टिपिकल कुर्ता आणि याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. 2350. हा मस्त आहे पण 2,300 रुपये आपल्या बजेटच्या वरती जात आहे हे. पण हा किती सुंदर आहे. 1750. अरे वा, 8 कलर भेटतो. हो का? लाईट कलर येतो, अरे. डार्क कलर मध्ये. पण मला फक्त असं नॉट किंवा स्पगेटी वाला पण चालेल जरा मॉडेल. हा, त्याची काय रेंज आहे? 1650. 1,650. जरा माझ्या बजेट मधलं मला मिळालेलं आहे. छान आहे हा, भरपूर घेर आहे याचा. छान आहे, कलर पण चांगला आहे. पण मला ह्याचं वर्क नाही आवडलं, खूपच असं ओबडधोबड आहे, बारीक काम नाहीये. 3,000 3,000 आलाय. 3,000 माझं बजेट आहे, ज्याच्यामध्ये मला सगळं करायचंय आणि आत्ताशी सुरुवात आहे आणि पहिलं दुकान आहे. एक छान पॅटर्न. ह्याच्या खाली पण शराराच आहे का? 3 कलर्स भेटतो. या किती सुंदर आहे हा, बघू बरं मला. पण माझ्या साईजचा आहे का? ऑल्टरेशनचे परत पैसे पडतील नाही? मग याचं दाखवा ना, याच्यात रंग मला दाखवा ना. आता मला खरंच असं वाटायला लागलंय की का आपण ब्रँडेड गोष्टी ऑनलाईन ऑर्डर वगैरे करतो आणि इतकी व्हरायटी आहे आणि खरंच
आणि हे किती छान आहे स्वस्तात, आणि हे आणि केवढी व्हरायटी आहे त्याच्यावरती, किती बारीक बारीक हे काय छोटंसं काम आहे. सो ज्यांना खूप टिपिकल असे कुर्ते आणि लेगिंगच घालायचे नाहीये, दरवेळी जे असतं ना ए लाईन कुर्ता त्याच्या खाली लेगिंग एक दुपट्टा झाला दिवाळीचा लुक, असं न करता असं काहीतरी वेगळं करायचंय त्यांच्यासाठी बजेटमध्ये यांच्याकडे ट्रायल रूम नाहीये. आणि त्याच्यामुळे मी माझ्या स्वेटशर्ट वरतीच पटकन ट्राय करून बघते. हे 100% मला खूप लूज आहे, पण हरकत नाही, मला याची उंची बघायची आहे. कारण की त्याचा जो स्कर्ट आहे त्याच्यात आणि ब्लाऊज मध्ये थोडं अंतर असायला हवं, नाहीतर ते खूप कॉमेडी दिसणार. हे असं अंतरच नाही राहते, त्याचा 2 पीस असण्याचा काहीच फायदा नाही, कारण की हे खूपच लॉंग आहे. हा असा इथे संपत असता छोटासा, आणि हा हायवेस्ट असता, आणि असं एक छोटासा दिसत असता तर परफेक्ट होते. हे खूप उंच आहे, पण आहे प्रकार हा खूप सुंदर. ओढणी बघू बरं. अच्छा जॅकेट आहे, ओके बर, याला जॅकेट आहे. हे सगळं स्वेटशर्ट वर इतकं फनी दिसतंय. मला हे आता समहाऊ छान वाटायला लागलंय. काय म्हणणं आहे तुझं सुरभी? मस्त दिसते खरंच, ऍक्च्युली छान आहे ना, सुंदर. आता लगेच नाही ना ऑर्डर क्विकली. मला हे इतकं आवडलं इतक्या लवकर. मला विश्वासच नाही बसत इतक्या लवकर आमची शॉपिंग झालेली आहे म्हणून. तर मला असं वाटतं करायला हरकत नाही याला, कारण स्टायलिंग करायला खूप मज्जा येणार आहे. हे दिवाळी पहाट, पाडवा, लक्ष्मीपूजन, सेल्फ्या बिल्फ्या काढायला बाहेर, मस्त टाइमपास टाकायला, कॉफी प्यायला, फराळ खायला परफेक्ट वाटतंय मला. मी हे घेते. दादा याचे कमी करा प्लीज. ड्रेस घेऊन झालेला आहे. ड्रेसमध्ये सगळ्यात जास्त पैसे जाणार होते याची मला कल्पना होती, पण आता ड्रेस मला मिळालेला आहे 2000 रुपयांना. सो आपल्या 3 मधले 2 गेलेले आहेत ऑलरेडी. हे कार्ड आहे नीलकमल ड्रेसेस आणि बुधवार पेठ तुळशीबाग ज्वेलरी लाईन. म्हणजे तुम्हाला सांगते श्रीकृष्ण मिसळच्या साधारण थोडंसं तिरकं अपोजिट लगेचच, आणि मस्त व्हरायटी आहे, खूप छान आहे. मला लगेचच ड्रेस मिळाला, सुंदर ड्रेस आहे 2000 मध्ये, आणि काहीतरी वेगळं बघू. आय एम एक्साइटेड की आता त्याचं स्टायलिंग वगैरे उरलेल्या पैशांमध्ये, कारण आता फक्त 1000 रुपये राहिलेले आहे शेवटचे. तर बघू आता काय काय करायचं, कारण मला आता सगळंच कानातलं, गळ्यातलं, ज्वेलरी, फुटवेअर बघूया काय होतंय. याची उंची कमी करता येत नाही ना, ओके. मग हे फिटिंग करावं लागेल, पण एका बाजूला चेन आहे, खोलून करावं लागेल. किती वेळात दादा? अर्धा तासात. थँक्यू. याची काय किंमत आहे दादा? 950. डिस्काउंट होता येईल. तर पण आहे. आणि याची 8. तर त्यांचा चालूपणा सांगते. इथे लिहिलंय 500ला 2 जोडी, म्हणजे 250 रुपयाला 1 चप्पल, बरोबर, सँडल. आणि त्या इतक्या बेसिक आहेत, आणि ज्या आपल्याला आवडतात त्याच्यावरती 0 सेल आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या 3000, 2500, 3500, 1500 अशाच आहे. त्याच्यामुळे हे अतिशय मोजक्या, चपट्या, साध्या, रोजच्या आयुष्यातल्या फक्त जे आहेत त्यांच्यावरती आहे हा सेल. आपल्या दिवाळीसाठीच्या किंवा ट्रेडिशनल याच्यावरती काही नाही आहे. आहे त्याचे वाकडे तिकडे पर्ल्स सुंदर आहेत, आणि त्याला 2 लेयर्स आहेत, आणि चांदबाली सगळ्यावरती जाते. 2000 रुपये गेलेले आहेत, शेवटचा 1000 उरलाय. त्याच्यातले 200 रुपये यांना देणार आहे, कारण हे कानातलं चांदबाली 190 रुपयाला मिळाले. इकडे बघा, इकडे घ्या, दिवाळीचा सेल चालू आहे, 200 रुपयाला 2 टॉप. ते काका मारतील आता. हे सँडल घेताना याला वेजेस म्हणतात, समान याची उंची, पण हे जर असं वरच्या बाजूला गेला असेल गोल कर्व, तर तो पाय असा होतो आणि पडण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे त्याच्यापेक्षा हे जे फ्लॅट आहे तुम्हाला दिसतंय हे सगळीकडून, हे जमिनीला पॅरलल आहे, हे वरच्या बाजूला खूप गोल नाही आहे याच्या तुलनेमध्ये. ओके, याला खूप गोल आहे, हा खूप मोठा कर्व आहे, आणि हा कर्व इतका नाहीये. तुम्हाला फरक दिसत असेल, त्यामुळे हा नेहमी चूज करायचा ह्याच्यापेक्षा. हे मला स्लीपर सारखं वाटतंय, हे चमकीली स्लीपर. नेहमीप्रमाणे माझ्या साईजचा इश्यू झालेला आहे. 3 नंबर साईज आहे, पायाचा साईज 3, सगळ्यात छोटासा मिळत नाही.
फुटवेअर असं झालं. शौर्य फुटवेअर. 250. चांदबाली घेतली मोठीच्या मोठी. $3,000 फक्त आणि फक्त आपण हिशोब करूया. 3,000 रुपये आपलं बजेट होतं, वजा 2,000 रुपये, वजा 500 रुपये चपलीचे फुटवेअरचे, आणि 190 रुपये कानातले, आणि पुन्हा एकदा वजा 250 रुपये आपल्याकडे राहिलेत फक्त 60 रुपये. आता 60 रुपये उडवायचे, घरी नाही जायचं, रिक्षाला नाही पुरले तरी चालतील. आता खायचं. घर सजवण्यासाठी जर तुम्हाला खोट्या माळा, फुलं, हार पाहिजे असतील तर हे अनुराग नावाचं दुकान कमाल आहे. खूप स्वस्तात मस्त तुळशी बागेवर छान छान सगळे फुलांचे मस्त झेंडू, मॅरीगोल्ड, निशिगंध वगैरे मस्त डेकोरेशनसाठी हार मिळते. शॉपिंग केल्यानंतरचा श्रम परिहार काही म्हणून श्रीकृष्ण मिसळ. श्रीकृष्ण मिसळ उरलेत आपल्याकडे एक्झॅक्ट 60, आणि हा 60 रुपयाला आहे, आणि हा 30 रुपयाला, आणि हा 200. मला हा खूप आवडला पण बजेट नाही. 50 दिलेला आहे. शेवटचा फक्त $10. फक्त 10चा $1 उरलेला. 5 काय आली माझ्याकडे, एवढंच उरलेले आता माझ्याकडे, उडवलेले पैसे. कसा वाटला तुम्हाला दिवाळीचा हा अतिशय युनिक लुक? बजेटमध्ये तुळशी बागेतून इतका छान युनिक लुक तयार करता येतो याच्यावरती माझा पण विश्वास नाही बसत आहे. फक्त एकच टिप तुम्हाला सांगते, चांगल्यातला टेलर बघा आणि ऑल्टरेशन तुमच्याप्रमाणे मस्त फिटिंगचं करून घ्या. कारण की XL, L आणि एक्स्ट्रा लार्जमध्येच फक्त तिथे कपडे होते. काही डिझाईन्समध्ये अवेलेबल नव्हते सायझेस, पण ते आपल्या पद्धतीनं आपल्याला करता येतात. त्याच्यामुळे छान फिटिंग करून घ्या आणि यू आर गुड टू गो. दिवाळीसाठी तुम्ही रेडी व्हाल. तरी सुद्धा तुम्हाला जर हा दिवाळीचा लुक नाही आवडला, डोंट वरी, आणखी वेगवेगळे युनिक लुक जे अतिशय सेक्सी असतील, दिवाळी तुम्हाला स्टँड आउट करतील, इतरांपेक्षा तुम्ही लई वेगळे दिसाल. दिवाळी पार्टी असेल, पहाट असेल, लक्ष्मीपूजन असेल, सेल्फी काढायला, मित्रमैत्रिणींबरोबर कॉफी प्यायला, फराळासाठी, जिथे कुठे तुम्हाला जायचं त्यासाठीचं खूप युनिक आणि वेगवेगळे छान छान लुक्स घेऊन मी पुढच्या शुक्रवारी व्हिडिओ घेऊन मी येत आहे. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, तरच तुम्हाला कळेल. नोटिफिकेशनची घंटा दाबा म्हणजे तो नवीन युनिक दिवाळीच्या लुक्सचा व्हिडिओ आलाय की नाही ते. तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. आय लव्ह यू. शशिकला चव्हाण यांचा डेब्यू होणार आहे. थँक्यू माझा व्हिडिओ बघितला. व्हिडिओ पाहिल्यात ती आणि त्याची मदतही छान झाली. थँक्यू.